संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. बेवारस वृद्धाला मदतीचा हात, कर्जत शहरात माणुसकीचे दर्शन. कर्जत शहरातील धापाया मंदिराजवळील मच्छी गल्ली परिसरात गेल्या 4 ते 5 वर्षांपासून निराधार अवस्थेत राहणाऱ्या एका वयोवृद्ध वृद्धाला अखेर सामाजिक कार्यकर्ते आणि नगर परिषदेच्या वतीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे कर्जतमध्ये माणुसकीचे दर्शन घडल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. वामन सदाशिव राणे, मूळ गाव नारंगी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, हे अनेक वर्षांपासून मच्छी गल्ली परिसरात दुकानांच्या पायऱ्यांवर व उसरीवर राहून दिवस काढत असत. परिसरातील नागरिक आणि दुकानदार त्यांना अन्न व आर्थिक मदत करत होते. मात्र पावसाळ्यात त्यांची प्रकृती खालावल्याने ते अत्यंत अशक्त अवस्थेत पडून होते. ही बाब सामाजिक कार्यकर्ते अजय वर्धावे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला. अजय वर्धावे यांनी कर्जत शहर बचाव समिती व्हॉट्सअप समूहावर माहिती प्रसारित करून मदतीचे आवाहन केले. त्यानंतर नगरसेवक प्रशांत उर्फ बाबू पाटील, ॲडव्होकेट रोहित ओसवाल, महेंद्र चंदन तसेच नगर परिषदेचे कर्मचारी केतन गायकवाड यांनी संयुक्तपणे प्रयत्न करून वृद्धाला कर्जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना नातेवाईकांकडे संपर्क साधून 8वा वृद्ध आश्रम येथे हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या संवेदनशील उपक्रमामुळे एका निराधार वृद्धाला नवजीवनाची आशा मिळाली असून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्वांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.